नमस्कार. आज सकाळी 7:30 वाजता वोटिंगला म्हणजे मतदानाला सुरुवात झालेली आहे. आम्ही वसईतील काही सेंटरवरती फिरत आहोत, परंतु ह्या ठिकाणी आज सेंटरवरती गर्दी देखील आहे. कारण ह्या ठिकाणी एक मशीन जवळपास अर्ध्या तासापासून बंद आहे. त्यामुळे सर्व उमेदवार म्हणजे मग ते सर्व पार्टीचे उमेदवार हे आलेले आहेत आणि सर्वांना टेन्शन आल्यासारखं वाटते की आता काय होणार. परंतु टेक्निशियन आता आलेले आहेत आणि ते काम देखील करत आहेत. त्यामुळे परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल असं दिसते. परंतु ह्या ठिकाणी आम्ही सर्व जनतेला सांगत आहोत की तुम्ही लवकरात लवकर घरातून निघा आणि वोटिंग करा. वोटिंग करण्याचा आपला अधिकार तुम्ही वेस्ट वाया घालवू नका. सगळ्यांनी घरातून निघावे आणि वोटिंग करावे हीच आमची आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल? नमस्कार. मी सर्व वसईकरांना एकच सांगेन की आज मतदानाचा दिवस आहे. सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क घराबाहेर पडून अधिकाराने करा. हा तुमचा हक्क आहे आपल्या लोकशाहीचा. तर सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आपलं मतदान करा. नमस्कार. आपल्याला मी सांगू इच्छिते, आज मतदान सकाळी 7:30 वाजता चालू झालेलं आहे. वसईतली जनता ही शुद्ध जनता आहे, सगळी जागरूक जनता आहे. चांगल्या आणि वाईटाची जाण आपल्याला सर्वांना आहे आणि संविधानाने आपल्याला एक मतदानाचा अधिकार हा असा दिलेला आहे की तो गरीब श्रीमंत दीनदुबळा असू दे, शक्तिशाली असू दे, प्रत्येक व्यक्तीला हा मतदानाचा एकच मतदान हे करू शकतो. आणि ह्या वसईचा कायापालट करण्यासाठी आपल्याला मी निवेदन करू इच्छिते की आज प्रत्येक वसईकराने मतदान हे केलंच पाहिजे. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. नमस्कार. मी सौ प्रतिभा निरंजन ठाकूर बोलते. आज मतदानाचा दिवस आहे. प्रत्येकाने येऊन मतदान करायचं आहे आणि ते कोणालाही करा, पण आपला मतदानाचा हक्क आज गाजवा. थँक्यू. जय महाराष्ट्र. लोकांना एकच अपील करेल, तुम्ही वोट कोणालाही द्या. बघा, आम्ही दोघांनी आमचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे सकाळी लवकर उठून. तर पूर्ण दिवस आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणालाही वोट द्या. तुम्हाला ज्यांच्यावरती विश्वास आहे कोणालाही वोट द्या. जर कोणावरती विश्वास नाही तर नोटा करा, पण वोट करा. वोटचा अधिकार सोडू नका. कधी कधी संधी भेटते 5 वर्षातून एकदा, तर या संधीचं सोनं करा. थँक्यू व्हेरी मच. उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. लोकांना मी अजून विनंती करतो की सर्वांना विनंती आहे की सर्वांनी घराबाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा. धन्यवाद. नमस्कार. आता आपल्याला सगळ्या जनताला बाहेर निघण्याची गरज आहे. आपलं मतदान आपल्यावरती आहे. आपल्याला आपलं लीडर जर पाहिजे असेल तर प्लीज बाहेर निघा आणि वोट करा. आता वाजलेले आहेत 10-2.5 तास झालेले आहेत. संख्या वाढत चाललेली आहे. अशीच लोकांनी पूर्णपणे 100% मतदान करावं अशी मी विनंती करतो. थोडा वेळ जाईल, पण मतदान तुम्ही नक्की करून घ्या. घरातून घरातून निघण्यासाठी सगळ्यांनी सोयी केलेल्या आहेत. तुम्ही पण या. खूप छान आणि सुरळीत चाललेलं आहे, पण मध्ये मध्ये मशीन थोडे बंद होतात आहेत. तर मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की सगळ्यांनी लवकरात लवकर बाहेर पडून मतदान करावं आणि आपला हक्क बजावा. धन्यवाद. सकाळपासून गर्दी खूप होती, कारण ऑफिसला जाणारे त्यांनी आपल्या हक्काचं मतदान करण्यासाठी आले होते. परंतु खोली नंबर 1मध्ये दुसरा आणि तिसरा मशीन त्याचं बटन बरोबर दाबत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यावर तिकडचे जे प्रतिनिधी आहे ते म्हणाले की आम्ही झेडोला बोलवतो आणि त्यांनी फोन केला. परंतु झेडो हे लोक आणि त्यांची जो टेक्निशियन येता 1 तास झालेला. आणि नंतर आम्ही पोलीस PI यांना पण सांगितलं, दायगोडे साहेबांना, मग ते पण आले. आता 1 तास नंतर आम्ही आता डिमांड केले आहे की आम्हाला कमीत कमी अर्धा तास वाढवून द्या. कारण अर्धा तास आम्ही जे मतदार आहेत त्यांना आम्ही थांबून ठेवलेलं, कारण बटनच नाही चालत तर मतदान कसं करणार. तर आता आपण बघू अर्धा तास वाढवून देतात की नाही. आणि जे इकडचे मतदार आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर निघण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी काय अपील कराल? हां, आम्ही प्रचार जेव्हा केलं त्यावेळीच आम्ही सांगितलेलं त्यांना की लवकरात लवकर मतदान करा. सकाळचं सकाळी तुम्ही पहिलं मतदान करा, नंतर जे काय काम तुमचं रोजचं रुटीन करा. तर सकाळी जाम गर्दी दिसलेली. तर मला वाटतं जे आम्ही प्रचारात बोललो तसं सगळ्यांनी मतदार आमचे ऐकलेत आणि सकाळी सकाळी गर्दी चालू आहे. थँक्यू. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सगळ्यांनी मतदान करावे. चांगला योग्य उमेदवार निवडून आणावा आणि योग्य काम करेल अशाच लोकांना निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मानकर साहेब, तुम्ही काय सांगाल? आज वोटिंग चालू आहे. मी 23, 24 आणि 26 हे 3 वॉर्ड सकाळपासून फिरत आहे आणि एकंदरीत बहुजन विकास आघाडीच्या बूथवर सकारात्मक प्रतिसाद आहे. आमचे कार्यकर्ते बोलतात, आमचे बाकीचे सगळे प्रतिनिधी बोलतात की एकंदरीत नवघर माणिकपूरमध्ये चांगल्या प्रकारे उत्साह आहे आणि हा उत्साह कायम राहिला तर 23, 24 आणि 26मधल्या 12च्या 12 सीट आम्ही जिंकतोय असा उत्साह आहे. एकंदरीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, मतदारांमध्ये उत्साह आहे आणि निश्चित रूपाने विजय आपलाच आहे. फक्त काही ठिकाणी मशीन बिघडलेलं आहे, 2-2, 3-3 तास मशीन बिघडलेलं आहे. काही ठिकाणी बटन दाबलं तरी बीप आवाज येत नाही. परंतु या छोट्या मोठ्या तक्रारी असतात, त्या तक्रार आम्ही आरोकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि काही ठिकाणी तक्रारीचं निवारण झालेलं आहे. परंतु निश्चित रूपाने चांगला प्रचंड उत्साह आमच्या मतदारांमध्ये, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यामुळे मी 100% सांगतो की 12च्या 12 सीट आमच्या येणार. मैडम जी, वोटिंग हो गया? हो गया. ओके. वोटिंग झाला. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.